नमस्कार. चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या सासूसून रेसिपी चॅनल मध्ये. तर मी हे चॅनल आता 2 दिवसापूर्वी चालू केलं आहे. तर मी आज तुम्हाला छोलेची भाजी बनवून दाखवणार आहे. हे बघा आपण छोले लावले ते शिजायला. बघूया शिजले की नाही. हे बघा मस्त शिजून गेले बघा. असं मऊ झाले. आता ही भाजी बनवण्यासाठी मी इकडे बघा कांदे घेतले, खोबरं घेतलं, लसूण, अद्रक. आता हे सगळं भाजून घेणार. मस्त एकदम भाज. मी आता चांगले कांदे भाजून घेते पहिला. कांदे भाजून घेते. त्यानंतर खोबरं, अद्रक थोडं भाजून घ्यायचं. आता हे खोबरं भाजून घेते. मस्त तेल टाकून. आता अद्रक आणि लसूण हे पण भाजून घेते चांगलं. तर मी आता हे सगळं वाटून घेते मस्त. पहिले खोबरं बारीक करून घेते कारण की नंतर बारीक होत नाही मग. त्याच्यामुळे खोबरं बारीक करून घेते. हे पण आता खोबरं बारीक करून टाकलं. आता अद्रक लसूण आणि कांदे हे सगळं आता बारीक करून घेते. हे बघ मस्त मसाला आपला वाटून झाला. चला मी आता भाजी बनवते. बघा भाजी बनवते. कढई ठेवली. तर तापल्यानंतर तेल टाकणार आता. आपली कढाई नंतर मस्त तापून गेली. त्याच्यामध्ये तेल टाकायचं आपल्याला जेवढं लागेल तेवढं. हे बघा म्हणजे तरी बी तळण तुळण तळलं ना तेल पडलं ते टाकते मी आता. भाज्यामध्ये चांगलं लागतं येते. तेल चांगलं तापून गेलं चांगलं. वाटलेला मसाला टाकते आता. आपला मसाला आता चांगला तळून झाला. त्याच्यामध्ये हळद टाकते. थोडा छोले मसाला आहे. छोले मसाला टाकते. सुहाना छोले मसाला मस्त लागते भाजी. मसाला टाक. कधी पण हा मसाला तळून झाला ना लगेच हळद आणि मसाला तळून घ्यायचा आधी. तर भाजीला चव येते. मग नंतर तिखट आणि धना पावडर टाकायची. हे बघ तिखट टाकते मी. 2 चमचे तिखट टाकले. तुम्हाला जेवढी लागेल तेवढी टाकू शकता तुम्ही. थोडं धना पावडर टाकते. चांगलं परतून घेते बस आता. मिक्सरच्या भांड्यावर दूध थोडं पाणी टाकते. आता याला मस्त असं तेल सुटेल वरती खरी येणार तेलाची. तोपर्यंत आपण गच्चू देऊ मस्त हळूहळू. 2 बटाटे टाकले त्याच्यामध्ये शिजायला. आता मी सोलून घेते बारीक चिरून घेते. हे पण टाकायचे त्याच्यामध्ये. भाजीला चव येते मस्त. तिथे मस्त तेल सुटलं बा. आता हे छोले ना याच्यामध्ये टाकते मी. हे बघा आता हे बटाटे हे पण टाकते याच्यात. किती भारी दिसते भाजी. तोंडाला चव येणारी झणझणीत छोले बटाट्याची भाजी.
बघा हे पाणी आहे ना, चण्याचे पाणी ते फेकायचं नाही, भाजीमध्येच टाकायचं. आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढं टाकायचं. आपल्याला जसं गट्टी पण नाही, जसं पातळ पण नाही करायची पाहिजे. भातासोबत चपाती सोबत खायला. हे बघ आपली भाजी आता तयार झाली, मस्त एकदम भारी. मस्त आता एवढंच पाणी टाकते मी आता. हे बघा मी टाकते आता. आधी पण टाकले आपण, थोडं कमीच टाकायचं. हे बघा आपली भाजी तयार झाली आता. आता वरून कोथिंबीर टाकते थोडी. आता कोथिंबीर बी एवढी महाग झाली ना, काय बोलू. हे बघा आपली भाजी तयार झाली. हे बघा मी आता कुकर मध्ये पाणी ठेवलंय, ते पाणी आता गरम झालं. मी आता याच्यामध्ये तांदूळ टाकते. आता भात पण करायचा मला थोडा. बघा तांदूळ स्वच्छ धुवून घेतला मस्त 2-4 पाण्याने. आता तांदूळ टाकते पाण्यामध्ये. बघा थोडं मीठ टाकून घेते आता. थोडीशी तेल टाकून घ्यायचं, म्हणजे ते वतत नाही पाणी. तेल टाकले ना पाणी वतत नाही मग. हे बघा चपात्या भाजी झाली, भात झाला, आता चपात्या बनवते. आपली चपाती तयार झाली, असं नरम मऊ लुसलुशीत चपाती तयार झाली. नमस्कार, चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या सासूसून रेसिपी चॅनलमध्ये. तर मी हे चॅनल आता 2 दिवसापूर्वी चालू केलं आहे. तर मी आज तुम्हाला छोलेची भाजी बनवून दाखवणार आहे.